नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 संदर्भात या ठिकाणी नवीन यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशी नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अपकमिंग न्यायालय भरतीचा फॉर्म भरलेला असेल तर त्यासाठी उपयुक्त असणारे पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल राऊतवार सरांचं हे बुक आहे. यामध्ये मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संचांचा समावेश आहे. 2018 पासून ते 25 पर्यंतच्या झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका यामध्ये समाविष्ट असून काही सराव प्रश्नपत्रिका देखील आहे, ज्यामधून तुमचा चांगला सराव हा परीक्षेचा होऊ शकतो. जवळच्या बुकस्टॉलवर जाऊन तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता किंवा या पुस्तकाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी यादी प्रसिद्ध करण्यात आली आणि टायटल तुम्ही पाहू शकता. हायकोर्ट ऑफ ज्युडिशरी ऍट बॉम्बे नागपूर बेंच, म्हणजे नागपूर खंडपीठा अंतर्गत जी काही भरती करण्यात आलेली होती त्याची ही जाहिरात होती. यामध्ये सिलेक्शन प्रोसेस फॉर द पोस्ट ऑफ प्यून, म्हणजे प्यून पदासाठी, शिपाई पदासाठी या ठिकाणी जी जाहिरात आलेली होती त्या संदर्भात ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सुरुवातीला यांनी काय दिला तर रेफरन्स ऍडव्हर्टाइजमेंट डेटेड 17/2/2025, म्हणजे जी जाहिरात 17 फेब्रुवारी 2025 ला आली होती त्या संदर्भात ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यापूर्वी देखील या जाहिरातीच्या आपण अपडेट पाहिलेल्या होत्या. तर यामध्ये काही विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी अर्ज भरलेले होते. नंतर काही विद्यार्थ्यांचं शॉर्टलिस्ट करण्यात आलं. बऱ्याच विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट हे पोस्टाने मागवण्यात आलेले होते. काही विद्यार्थ्यांनी अर्धवट डॉक्युमेंट पाठवले, काही विद्यार्थ्यांनी तारखेच्या आत डॉक्युमेंट पाठवलेले नव्हते, काही विद्यार्थ्यांनी जे आपले डॉक्युमेंट पाठवलेले होते ते वेगळ्या स्पीड पोस्टच्या माध्यमातून पाठवलेले होते. तर याच कारणामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं रिजेक्शन करण्यात आलं. त्यानंतर जी काही आपली स्किल टेस्ट असते किंवा जी काही आपली लेखी परीक्षा असते ती सुद्धा आयोजित करण्यात आलेली होती. त्यामधून सुद्धा काही उमेदवार या ठिकाणी घेण्यात आलेले होते आणि आता शेवटी ही जी आहे ती फायनल लिस्ट इथे लावण्यात आलेली आहे. टायटल तुम्ही पाहू शकता, सिलेक्ट लिस्ट फॉर द पोस्ट ऑफ प्यून, म्हणजे ही आपल्याला निवड यादी न्यायालयाकडून प्रसिद्ध होताना दिसते. याच्या अगोदर भरपूर सारी प्रक्रिया झालेली आहे, ती सुद्धा तुम्हाला न्यायालयाच्या ऑफिशियल वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे. तर ही भरती कोणती आहे? 17/2/2025 रोजी जी जाहिरात आलेली होती, ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी फॉर्म टाकलेले होते, त्यांचा पेपर झालेला आहे, स्किल टेस्ट झालेली आहे आणि त्यानंतर जे काही फायनल लिस्टमध्ये उमेदवार आले त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तुम्ही तुमच्या मित्राने, मैत्रिणीने कोणीही जर फॉर्म भरलेला असेल तर त्यांच्यापर्यंत ही सूचना तुम्ही पोहोचवून द्या की यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तुम्ही पेपर दिला होता का, तुम्ही स्किल टेस्ट दिली होती का, तर तुमचं नाव या यादीमध्ये चेक करणं गरजेचं आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जी काही अपडेट होती ती जाणून घेतली. नेमकी कोणत्या जाहिरातीची आहे ती सुद्धा आपण पाहिली. पिऊन या पदासाठी जाहिरात आली होती 17 फेब्रुवारी 2025 ला आणि त्याची या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर ही होती महत्त्वपूर्ण अपडेट. यानंतर न्यायालय भरती संदर्भात कोणतीही अपडेट जर आली तर ती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहावयास मिळणार आहे. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आणखी तुम्हाला कोणत्या भरतीबद्दल अपडेट हवी आहे तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता.